तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत. आज खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे. तर सांगू आज आमची पाली आहे, म्हणजे देवांची आमच्या पाल्या लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज आमची पाली आहे. त्याच्यामुळं आम्ही लवकरच म्हणजे आमच्या अन्न तर पुढे केलेले आहेत देवबिव साफ करायला. आता आम्ही चाललेले 8 वाजता, तर 9ची आरती आहे, तर आपल्याला आरतीसुद्धा भेटली पाहिजे. तर चला आता मी निघते जायला. गाईज आता आपल्याला 9 वाजता आरती सुद्धा घ्यायची आहे. सगळे साफसफाई केलेले आहे, हारबीर लावलेले आहे. अण्णा आमचे बसले. चला आरती घ्यायची आहे, सगळे जण आलेले चहा ठेवायला. इथं जाऊ बाई टोपशा घेऊन फिरते, टोपशा घेऊन फिरते. अरे कालचा चहा नको टाकू नका, घासू नको टोपशी. गाजा पटापट जा, चहा पिऊन दे. गाई चहा घेतलाच नव्हता, आरतीसाठी थांबलेलं, त्याच्यामुळे आरती झाली. आता चहा ठेवते सगळ्यांना. मग चहा बाई आता चहा ठेवते इतक्या मोठ्या शिगरीवर. पटापट चहा ठेव बाई, चहाची तलाब आली. ए भाऊ तुझी मम्मी पडायला पाहिजे, मी बोलते खुर्चीवरशी मज्जा येईल. गाई तुटलेली खुर्ची आहे त्याच्यावर बसलेली आहे. ए माऊ का बाबू चहा ठेवले, थांब तर देते चहा. बाप्पा आहे नाही, बाप्पा आहे नाही, कुठे आहे बाप्पा? तिला बाप्पा तो आवडलाय, मला तो मोर्याचा आवडलाय. जाऊ बाई चहा भरते. चहा सुद्धा आपला झालेला आहे मस्त. अण्णा डबल टिबल चहा घेतील सगळी जण. आम्ही पण आहे घराची. मग भर तू भर. भाजी कापाला आज पाहुणे येणार आहेत ना, त्याच्यामुळे सगळं जेवण करायला घेतलं. बाबाचा चहा पितात. तिकडे दे जा, ते साईडला बसली असतील ना. तुला द्या फोडणी दिलेली आहे. आमच्या अण्णापणाचा डाळ घातलेली आहे डाळ. आणि इकडं अजूनपर्यंत भाज्याच कापतात सगळेजण. बसलेले एका सोबत मी मिरच्या कापल्यात, तर माझ्या हाताच्या आग चालू आहे बघा. तेल लावलंय पूर्ण हाताला, खूप आग चालू आहे. जराशी बसलेलं आहे मी, नाही तर भाज्या कापतात सगळेजण. चला आता पाहुणे येणार आहेत भरपूर, त्याच्यामुळं सगळी जेवण करायला लागलेले आहेत. लवकरच घेतलेलं आहे जेवण करायला. डबल एकदा चहा घेतलेला आहे, का खूप भूक लागलेली. काय नाश्ता नाही केला, काय नाही केला. आणि इकडं बघा कोणीच नाश्ता नाही केला. आता यांना सांगते मी नाश्ता आणायला, वडापाव न तर भजी बिजी काहीतरी सांगते. इकडे सगळ्यांची कामच चालू आहे. तर आपला लास्टपर्यंत ब्लॉग बघा, खूप छान होणार आहे. सगळ्या माझ्या जावबाई आहेत त्या सगळ्या घरातल्या. भाजी करायला घेतलेली आहे चवलीची. कांदा बिंदा टाकलेला आहे, अख्खा मसाला टाकलेला आहे. किती जण आहेत बघा बनवायला, भाजी बनवायला किती जणी आहेत. ही मोठी जाऊ बाई.
काही जातात चवली टाकतात. चवलीची भाजी आहे ती, चवलीची भाजी एकदम स्पेशल. सगळी तुमची पद्धत अलग असते. नंतर आपल्याला मसाला टाकायचा, पहिला हळद टाकलेली आहे. बाबा तुमचा बी हात लागून द्या चवलीला. सगळ्यांचा हात लागल्यावर मस्त होईल हो. आपला नाश्ता आलेला आहे वडापाव. जेवायला खूप टाइम आहे, अजून जेवण झालंच नाही. ते बघा अजून जेवणच शिजते आमचं. आम्ही पहिला वडापाव खाऊन घेतो. ती आमची थंडा घेऊन आली निंबू सरबत. काहीच बघा सगळ्या निंबू सरबत केलेलं आहे. सगळी दमलेली आहेत भाज्या कापून. झालेली आहे मस्त की चवलीची. मस्त की वेफर खायला थंडा सुद्धा घेतलाय. हिने वेफर घेतली, हिने वेफर घेतली आणि मुलाही बी सगळे जण पत्ता खेळतात. सगळी बघा सगळी आमची मंडळी बघा. स्वती खाल्लंच का नाही? बस मग खा. पाहुणे आलेले सगळे जण जेवायला बसलेले आहेत. ए सारांश, ए सारांश, ए सारांश, ए सारांश नाही बघतच नाही. ए सारांश
मस्त पैकी सगळी दमली नाचून रिलॅक्स व्हायला बसलेले आहेत. ए परू चहा प्यायला बसलेले आहेत. आमचे बाबा बसलेले, इथे जाऊबाई बसलेले आहेत, इकडे माझे मिस्टर बसलेले आहेत. तर चला चहा प्यायला या, आम्ही बी चहा पिऊन घेतो. वाजलेले आहेत आता 4 घंटे. आम्ही आत्ताशीच आलेले आहेत ना. आमच्या ताई बसलेल्या आहेत मसनीवर माझ्या. हे बघा वॅक्सी शिवतान ताई आमचे ब्लाऊज शिवतान भारी भारी एक नंबर. आणि इकडे जीविका माझी TV बघते. चला गाईच आत्ताशी परत मी निघलेलो आहे. म्हणजे आलेलो 5 वाजता आलेलो. सगळं घरातलं काम उरकलेलं आहे ना. तर परत आम्ही चाललेलो आहे तिकडं. आता अशाच फेऱ्या माझ्या मनावर ये जा ये जा. तर चला मी तर रेडी झालेले, तर आता निघतेच आहे. गाईज रात्रीचा नाश्ता समोसे मस्तपैकी. इथं जाऊबाई भराला बसली दिसा. सगळी जण समोसे खायला या. ही चटणी टाकायची या ना, पहिलं टाक या मग हे भर.